वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज पुन्हा नवीन 20 प्रश्न आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणलेले आहे. हे प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण हे प्रश्न असणार आहे. म्हणजे जे प्रश्न 2013 ते 21 या परीक्षेत विचारले गेलेले असे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 व पेपर 2 मध्ये सुद्धा तेच प्रश्न आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणत आहोत आणि अध्यायानुसार आणि चॅप्टर वाईज क्वेश्चन आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आणण्याचा प्रयत्न तुमच्यासाठी करत आहोत. तर मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने फार उपयुक्त हे प्रश्न असणार आहे. व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन करू शकतात. तर चला व्हिडिओ सुरू करूया. प्लीज व्हिडिओला लाईक करा. प्रश्न पहिला असा विचारलेला आहे की हे बघा, यांनी बहुघटक उपपत्ती मांडली. हे बहुघटक उपपत्ती आहे, नॉट द्विघटक. द्विघटक आणि बहुघटक उपपत्तीमध्ये फरक आहे. तर हे यांनी बहुघटक उपपत्ती मांडली. 4 पर्याय इथे दिलेले आहे. 1 वुडवर्थ, 2 थॉर्नडाईक, 3 स्पियरमॅन, 4 अल्फ्रेड बीने. तर हे बघा मित्रांनो, बहुघटक उपपत्ती जी आहे ती आहे थॉर्नडाईक यांची. म्हणजे थॉर्नडाईक यांनी बहुघटक उपपत्ती मांडली. पर्याय क्रमांक 2 जे आहे ते इथे आपला योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न येथे दिलेला आहे. हे बघा, स्पियरमॅन यांनी डॅश डॅश मांडला. तर स्पियरमॅन यांनी कोणती उपपत्ती मांडली? हे बघा, बहुघटक उपपत्ती, एक घटक उपपत्ती, त्रिघटक उपपत्ती किंवा द्विघटक सिद्धांत मांडला. तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, बहुघटक उपपत्ती ही जी आहे ती थॉर्नडाईकची उपपत्ती आहे आणि स्पियरमॅनची जी उपपत्ती आहे ती असणार आहे द्विघटक सिद्धांत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते इथे आपला योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न इथे दिलेला आहे. प्रश्न इथे विचारलेला आहे की व्यक्तीचा विकास डॅश डॅश चालणारी प्रक्रिया आहे. तर हे बघा, विकास जे असते ते कशा प्रकारे चालणारी प्रक्रिया आहे. 4 पर्याय इथे सुद्धा आपल्याला दिलेले आहे. ठराविक, कालांतराने, अखंडपणे, दीर्घकाळ किंवा अल्पकाळ. तर हे बघा, विकास जी प्रक्रिया असते ती अखंडपणे चालणारी प्रक्रिया असते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, म्हणजेच प्रश्न क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 4 येथे दिलेला आहे की अवधान आणि डॅश डॅश एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. 4 पर्याय इथे सुद्धा आपल्याला दिलेले आहे. एकाग्रता, प्रतिभा, अभिरुची किंवा कल्पना. तर बघा, अवधान आणि अभिरुची एकच नाण्याच्या 2 बाजू असतात. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. 5वा प्रश्न इथे विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र होय अशी व्याख्या डॅश डॅश यांनी मांडली. पुस्तकात पहिल्या अध्यायामध्ये हीच दिलेली आहे ही व्याख्या की मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र. अशी व्याख्या कोणी मांडली? तर हे बघा, 4 पर्याय इथे आपल्याला दिलेले आहे. ॲरिस्टॉटल, मॅकडुगल, विल्यम वुंड्स किंवा वॉटसन. तर बघा, मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र ही जी व्याख्या असणार आहे ती असणार आहे ॲरिस्टॉटल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपला इथे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. कारण आत्म्याचे शास्त्र कोणी म्हणले तर आत्मा म्हणजे ॲरिस्टॉटल, हे लक्षात ठेवा. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 6. आता प्रश्न क्रमांक 6 येथे दिलेला आहे. मानसशास्त्र हे मानवी अनुभव मिश्रित वर्णनात्मक शास्त्र आहे. हे जे वाक्य आहे तुम्ही हे लक्षात ठेवा फक्त, कारण तुम्हाला व्याख्या जी असते ते लक्षात ठेवणे खूप खूप अवघड जाते. तर हे एक 2 शब्द आपण लक्षात ठेवायचा. येथे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र आहे अशी व्याख्या यांनी मांडली. तर हे बघा, अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र आहे म्हणजेच मानसशास्त्र अशी व्याख्या जी मांडलेली आहे ती मांडलेली आहे मॅकडुगल. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढचे आपण व्याख्या पाहूया. प्रश्न क्रमांक 7. आता 7वा प्रश्न इथे दिलेला आहे की
मानसशास्त्र म्हणजे बोध अवस्थेचे शास्त्र होय. हे बघा, मानसशास्त्र म्हणजे फक्त बोध अवस्थेचे शास्त्र आहे, अशी व्याख्या कोणाची आहे? तर अतिशय सोपा हा प्रश्न आहे. ॲरिस्टॉटल, मॅकडुगल, विल्यम वुंड्स. हे बघा, वुंड्स जे झालेलं आहे ना ते विल्यम वुंड्स आहे आणि वॉटसन. तर हे बघा, बोध अवस्थेचे शास्त्र ज्या शास्त्रज्ञाने मानसशास्त्राला म्हटलेले आहे त्यांचे नाव विल्यम वुंड्स असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते इथे आपलं योग्य उत्तर ठरणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 म्हणजेच वर्तनवादी किंवा व्यवहारवादी याला आपण म्हणू. मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र होय. तर हे बघा, मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र. अतिशय फेमस ही व्याख्या आहे आणि खूप खूप इम्पॉर्टंट ही व्याख्या असणार आहे, कारण वॉटसन, वुंड्स, मॅकडुगल किंवा ॲरिस्टॉटल. तर हे बघा, मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र, अशी व्याख्या जी आहे ती आपले वॉटसन यांनी मांडलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न आता असा दिलेला आहे की BSOR यांनी या सूत्राची मांडणी केली. तर बघा, हे बघा, BSOR हे सूत्राची मांडणी कोणी केली? तो या सूत्राची मांडणी जी आहे ते वुडवर्थ. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 इथे विचारलेला आहे की जिवंत वृत्तांत पद्धतीचे जनक कोण होय? हे बघा, हे लक्षात ठेवा. फक्त एक शब्द आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे की जीवन वृत्तांत पद्धतीचे जनक कोण आहे. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेला आहे. वॉटसन, मॅकडुगल, फ्राइड किंवा वुंड्स. तर हे बघा, जीवन वृत्तांत पद्धती जी आहे ती सिग्मंड फ्राइड म्हणजेच पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. 20 पैकी तुम्हाला तुमचे किती उत्तर बरोबर आले आहे कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा. क्वेश्चन नंबर 11. 11वा प्रश्न असा दिलेला आहे की संवेदना प्लस अर्थ इक्वल डॅश डॅश डॅश. तर हे बघा, संवेदना प्लस अर्थ म्हणजे काय? अवबोध असते, अर्थ असतो किंवा संवेदना असते किंवा वरीलपैकी 3. तर हे बघा, संवेदना प्लस अर्थ नेहमी जे होतो तो अवबोध होतो. म्हणजे पर्याय क्रमांक आपला 1 जे आहे ते इथे योग्य उत्तर ठरणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 विद्यार्थी मित्रांनो असा इथे दिलेला आहे की घेतलेल्या अनुभवांची पुनरावृत्ती म्हणजे डॅश डॅश डॅश. तर हे बघा, घेतलेल्या अनुभवाची पुनरावृत्ती येथे दिलेला आहे. तर विस्मरण, स्मरण, प्रतिमा किंवा यापैकी नाही. तर हे बघा, घेतलेल्या अनुभवांची पुनरावृत्ती म्हणजे जे एक्सपिरियन्स आपल्याकडे आहे त्याची पुनरावृत्ती आपण जेव्हा करतो त्यावेळी आपल्याला स्मरण होतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक 13. अतिशय IMP हा क्वेश्चन सुद्धा आहे. खूप इम्पॉर्टंट असणारा हा प्रश्न आहे. प्रश्न असा दिलेला आहे की वर्तनाला दिशा देणे म्हणजे डॅश डॅश डॅश. तर हे बघा, वर्तनाला दिशा देणं म्हणजे काय? अवधान असते, विस्मरण असते, प्रेरणा असते किंवा प्रतिमा असते. तर हे बघा, वर्तनाला दिशा देणे म्हणजेच प्रेरणा होयो. पर्याय क्रमांक 13 जे असेल ते इथे आपला योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 येथे दिलेला आहे 90 ते 109 बुद्धिगुणांक असणारा डॅश डॅश बुद्धिमत्तेचा असतो. तर हे बघा, 90 ते 109 बुद्धिगुणांक असणारा विद्यार्थी कोणत्या बुद्धिमत्ते काउंट केला जातो? 4 पर्याय दिलेले आहे. सामान्य बुद्धी, शीघ्र बुद्धी, कुशाग्र बुद्धी किंवा असामान्य बुद्धी. तर हे बघा, 90 to 109 म्हणजे 90 ते 109 मध्ये जे विद्यार्थी असतात ते सामान्य बुद्धी असतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक 15. 15वा प्रश्न येथे दिलेला आहे की स्मृतीचे प्रत्यावहन व डॅश डॅश हे 2 प्रकार आहे. हे बघा, स्मृतीचे 2 प्रकार आहे. एक तर इथे दिलेला आहे प्रत्यावहन आणि दुसरा प्रकार खालीलपैकी कोणता? म्हणजे वाहन किंवा प्रत्यभिज्ञान, प्रत्यय किंवा वरीलपैकी सर्व. तर हे बघा, स्मृतीचे प्रत्यावहन व प्रत्यभिज्ञान हे 2 प्रकार असणार आहे. म्हणजे प्रत्यभिज्ञान याला आपण हिंदी मराठीमध्ये ज्ञान असे
वाचू. ओके, यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 येथे दिलेला आहे की हे बघा 16वा प्रश्न इथे विचारलेला आहे मित्रांनो, जन्म घेताना शरीराचा कोणता भाग विकसित झालेला असतो. हे बघा, जेव्हा एक लहान बाळ जन्म घेत असतो त्यावेळी सर्वप्रथम कोणता भाग विकसित झालेला असतो हे इथे आपल्याला ओळखायचं आहे. 4 पर्याय दिलेले आहे आपल्याला: डोके, छाती, शरीराचे वजन किंवा जननांग. तर योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच डोके. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 येथे विचारलेला आहे की विकास म्हणजे काय. विकास म्हणजे डॅश डॅश डॅश. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे: अधिगमन, योग्यतेचे विश्लेषण, परिपक्वता, वरील सर्व. तर विकास म्हणजे अधिगमन, योग्यतेचे विश्लेषण सुद्धा आणि परिपक्वता सुद्धा. म्हणजेच विकास म्हणजे काय, तर विकास म्हणजे वरील सर्व असणार आहे. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 4 मित्रांनो येथे योग्य उत्तर ठरणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 18. आता प्रश्न क्रमांक 18 येथे विचारलेला आहे की मानसिक प्रक्रिया कशाने नियंत्रित करतात. हे बघा, जी मानसिक प्रक्रिया नियंत्रित होते ते कशाद्वारे होते हे आपल्याला इथे सांगायचं आहे. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे: मस्तिष्काच्या द्वारे, स्नायू व्यवस्थेद्वारे, हृदयद्वारे किंवा स्पायनल कार्डद्वारे. तर हे बघा, मानसिक प्रक्रिया जेव्हा नियंत्रित केली जाते तेव्हा स्नायू व्यवस्थेचा वापर केला जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते इथे आपलं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 येथे दिलेला आहे की मानवाच्या प्रत्येक जोड्या असतात शरीरात. हे बघा, मानवाच्या शरीरात प्रत्येक जोड्या असतात तर ते असतात 23. आपल्याला माहीत आहे, दुसऱ्यांदा हा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे, ज्याला आपण क्रोमोझोम्स 23 जोड्या असे म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया शेवटचा प्रश्न. टॉप 20 क्वेश्चन आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासाठी आणलो आहोत. आता आपला हा शेवटचा प्रश्न आहे: बालकाच्या सामाजिक विकासाची सुरुवात डॅश डॅश वेळी होते. हे प्रश्न नेहमी विचारला जातो. TATची परीक्षा असो किंवा CTETची परीक्षा असो, हा प्रश्न वारंवार विचारला जात आहे की बालकाच्या सामाजिक विकासाची सुरुवात डॅश डॅश वेळी होते. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे: जेव्हा मूल घराच्या बाहेर पडायला लागतो, समाजीकरणाच्या प्रक्रियेच्या वेळी, जेव्हा बालक सुरुवातीला शाळेत जातो किंवा यापैकी नाही. तर हे बघा, यापैकी नाही हा म्हणजे चुकीचं उत्तर इथे दिलेलं आहे. परंतु जे वरील 3 पर्याय आहे ते जवळपास बरोबरच आहे. पण या 3 पर्यायापैकी आपल्याला जे बेस्ट ऑप्शन आपला असणार आहे ते आपल्याला इथे उत्तर द्यायचं आहे. आणि योग्य उत्तर आपला इथे असणार आहे समाजीकरणाच्या प्रक्रियेच्या वेळी जे आहे ते बालकाच्या सामाजिक विकासाची सुरुवात होते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण परत टॉप 20 क्वेश्चन आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अभ्यासलो. तुमचा स्कोर किती झाला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हिंदी, मराठी आणि इतिहास, भूगोल, राज्यशास्त्राचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलसोबत तुम्ही अटॅच होऊन जा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक दिलेली आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.